हॅलो फ्रेंड, मी दिगंबर सोळंके तुमचं माझ्या या लेक्चरमध्ये आजच्या स्वागत आहे। हा पार्ट नंबर 7 आहे आपला मॅथमॅटिकल मेथड्स या चॅप्टरमधला, ज्याला की आपण दुसरे नाव दिले स्केलर्स आणि वेक्टर्स। ठीक आहे, आता याच्यामध्ये लास्टच्या लेक्चरमध्ये आपण डॉट प्रोडक्ट किंवा त्याला आपण स्केलर प्रोडक्ट म्हणत असतो ते आपण डिस्कस केलं आणि त्याची जी डेफिनेशन आहे ही परत एकदा मी रिपीट करतो। ती आपल्याकडे अशी होती, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थीटा। ठीक आहे, आणि तुम्हाला मी याच्या पाठीमागच्या कार्याने सांगितलं होतं की याला आपण स्केलर प्रोडक्ट का म्हणत असतो। आपल्याला आता आजच्या लेक्चरमध्ये क्रॉस प्रोडक्ट जे आहे डिस्कशन करायचे, पण त्या अगोदर मी तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट आपलं डॉट प्रोडक्टची जी माहिती आहे तर ती तुम्हाला मी सांगतोय। ठीक आहे, रिव्हिजन देतो एक जस्ट प्रकारे। ह्या पद्धतीने आपण डेफिनेशन बघितली, त्यामध्ये आपल्याला दोन लॉ बघायचे। एक पहिला लॉ असतो कम्युटेटिव्ह लॉ, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार। ठीक आहे, म्हणजे डॉट प्रोडक्ट जे असतं ते कम्युटेटिव्ह लॉ जे आहे तो ओबे करत असतो, म्हणून मी दिलेले ए बार डॉट बी बार। ठीक आहे, आता त्यानंतर नेक्स्ट याला प्रूफ बघा, कारण की आता याची डेफिनेशन आपल्याकडे अशी असते, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थीटा। याचं प्रूफ लगेच ठीक आहे आपण असं लिहित असतो। आता तुम्हाला माहिती आहे ए बारची मॅग्निट्यूड ए, बी बारची मॅग्निट्यूड बी आणि कॉस थीटा। ठीक आहे, ए बार एक नंबर झाला, बी बार एक नंबर झाला आणि कॉस ऑफ थीटा याचं पण आन्सर काय येते एक प्रकारे नंबर, म्हणून ह्या तिघायचं आपण रिअरेंज करू शकतो। सो मी याला असं लिहिणार बी ए कॉस थीटा। आणि तुम्हाला माहिती आहे ए बार डॉट बी बारची डेफिनेशन काय आहे, ए बी कॉस थीटा। मग बी बार डॉट म्हणजे आहे आपल्याकडे बी बार डॉट ए बार, याची डेफिनेशन काय असणार आहे बी ए कॉस थीटा। आणि म्हणूनच आपल्याला बघा ही जी डेफिनेशन दिलेली ही आपल्याला कशाची आहे, बी डॉट एची डेफिनेशन दिलेली आहे। सो मी देअरफॉर असं लिहू शकतो ए बार डॉट बी बार इज इक्वल टू, हिला राईट हँड साईड काय आली आपली बी बार डॉट ए बार। म्हणूनच पहिला जो लॉ आहे आपला कम्युटेटिव्ह लॉ, हा कम्युटेटिव्ह लॉ डॉट प्रोडक्ट जो आहे तो आपला ओबे करत असतो। म्हणजेच डॉट प्रोडक्टमध्ये कम्युटेटिव्ह लॉ ओबे होतो। आणि लास्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ। ठीक आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ का असतो, ए बार डॉट इन ब्रॅकेट बी बार प्लस सी बार इज इक्वल टू, दोघांना इक्वल प्रमाणात डिस्ट्रीब्यूट करणे, ए बार डॉट बी बार प्लस बी बार परत ए बार डॉट सी बार। सिंपल ह्या पद्धतीनं, म्हणजेच डॉट प्रोडक्ट जो आहे तो हा दुसरा पण जो लॉ आहे हा आपण काय करत असतो ओबे करत असतो। ठीक आहे, हे झालं सगळं आपलं मागच्या लेक्चरबद्दल जे काय आपण डिस्कशन केलेले त्याबद्दल। ठीक आहे, आज आपल्याला डिस्कस करायचे क्रॉस प्रोडक्ट, आणि आता आपण क्रॉस प्रोडक्टबद्दल जी आहे तर ती माहिती आपण बघणार आहे। ठीक आहे, मग आता सगळ्यात अगोदर क्रॉस प्रोडक्टची डेफिनेशन काय असते ती डेफिनेशन समजून घ्यायची आपल्याला, आणि मग नंतर आपल्याला याच्याबद्दलचं डिस्कशन करायचे। ठीक आहे, सो सगळ्यात अगोदर मी डेफिनेशन लिहितो, ए बार क्रॉस किंवा इथं पी बार लिहितो, सिंपल आर बार इज इक्वल टू पी बार क्रॉस क्यू बार। हा क्रॉस प्रोडक्टचा एक म्हणजे म्हणजे जनरल, मी एक जनरल दाखवते, पी बार क्रॉस क्यू बार याचा जो क्रॉस प्रोडक्ट येतोय तो म्हणजे आर बार येतोय, किंवा दुसरा एस बार इज इक्वल टू पी, आता जे आहे तो उलट घेतो मी, क्यू क्रॉस पी बार, याचा जे क्रॉस प्रोडक्ट येतो काय येतोय एस बार। ठीक आहे, मग आता क्रॉस प्रोडक्ट काय असतं बघा, डेफिनेशन जर रिप्रेझेंट करायचं असेल तर जे आहे पी बार क्रॉस पी बार, याला जर आपल्याला डेफिनेशन रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण असं रिप्रेझेंट करू शकतो, पी क्यू त्यानंतर परत साइन थीटा इंटू एन कॅप। ठीक आहे, आता बघा पी आणि क्यूचा क्रॉस प्रोडक्ट जो असतो तो कसा रिप्रेझेंट करत असतो आपण, आर बार इज इक्वल टू पी क्रॉस क्यू, याला कसं डिफाईन करत असतात, इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ पी बार अँड मॅग्निट्यूड ऑफ क्यू बार अँड कोसाइन अँगल बिटवीन देम। ठीक आहे, सॉरी साइन अँगल बिटवीन देम, ज्यांच्यामध्ये जो काय अँगल असतो थीटा तर ते काय व्हॅल्यू घ्यायची साइन थीटा। आता हा एन कॅप कोण असतो, एन कॅप हा युनिट वेक्टर असतो जो की ज्या प्लेनमध्ये पी बार आणि क्यू बार आहेत त्या दोघांना इथे काय असतो परपेंडिक्युलर। ठीक आहे, आता बघा कसं समजून घ्यायचं, जनरल आपल्याकडे दोन पद्धतीने जे आहेत ते वेक्टर असतात, असं समजू आपण, हा आपला पी बार वेक्टर आहे आणि हा आपल्याकडे दुसरा क्यू बार वेक्टर आहे। ठीक आहे, पी न क्यू सोबत अँगल केलेला जो आहे तो थीटा, आणि म्हणून यांचा जो रिझल्टंट येतो हा आपला असणार आहे आर बार, ह्या दोघांचा जो आहे
तर पी बार क्रॉस क्यू बार ह्या दोघांचा रिझल्टंट काय येणार आहे आपल्याकडे आर बार. ठीक आहे. आणि मग हा एन कॅप युनिट वेक्टर काय असतो, हा पी म्हणजे जो असतो तो आरच्या अलॉंग असतो. ह्या अशा पद्धतीने आपण याला रिप्रेझेंट करत असतो. म्हणजे सिंपल आपण याची डेफिनेशन काय करू शकतो, द क्रॉस प्रोडक्ट ऑफ पी बार अँड क्यू बार हुज मॅग्निट्यूड इज इक्वल टू कोणाबरोबर असते, मॅग्निट्यूड मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर अँड सेकंड वेक्टर अँड कोसाइन अँगल बिटवीन देम. म्हणजे आपण याची डेफिनेशन अशा पद्धतीनं डिफाईन करू शकतो. द मॅग्निट्यूड ऑफ म्हणजे क्रॉस प्रोडक्टची पी बार आणि क्यू बारची मॅग्निट्यूड कशी फाईन करायची, मॅग्निट्यूड ऑफ पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ पी बार म्हणजे प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ पी बार अँड क्यू बार अँड साइन अँगल बिटवीन देम. आणि एन कॅप काय असतो, युनिट वेक्टर. मग आता बघा हे दोन वेक्टर असतात, पी बार क्रॉस क्यू बार म्हणजे पी न क्यू सोबत अँगल केला असेल तर आपलं उत्तर काय येणार आहे आर बार. आणि हे जे आहे तर वेक्टरची डायरेक्शन कशी फाईंड करत असतात, तर राईट हँड स्क्रू रूलनं काय करायचं, स्क्रू जो असतो आपल्याला माहिती आहे, आपण जर याला असं ह्या पद्धतीनं फिरवलं अँटी क्लॉकवाईज म्हणजे ह्या दिशेने, ठीक आहे, घड्याळ जिकडं फिरते त्याच्या विरुद्ध दिशेने फिरवलं अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज, तर त्या पद्धतीनं आपण फाईंड करू शकतो. तिकडे बघा आता हा जो वेक्टर आहे पी क्यू सोबत अँगल करतोय म्हणजे आपण अशा पद्धतीनं घेणार. ठीक आहे. आता बघा पी हा इकडे अँगल करतोय म्हणून क्यू बारची डायरेक्शन जे आहे पी कडून क्यू कडे, तर आपला जो रिझल्ट आर बार हे कोणाकडे येणार, तुमच्या साईडला याची डायरेक्शन असणार ह्या पद्धतीने. ठीक आहे. आता बघा पी न क्यू सोबत अँगल केलाय म्हणून आर बारची डायरेक्शन कशी करायची, राईट हँड स्क्रू रूलनं काय करायचं, आपला जो आहे हे अंगुठे जे आपला जो थंब आहे अंगुठा तो जो आहे तो स्ट्रेट ठेवायचा. त्यानंतर हे जे कर्व्स फिंगर आहेत हे अँगलच्या डायरेक्शनला घ्यायचे. बघा पी ने क्यू सोबत अँगल केलाय मी असा घेणार आणि बघा थंब कुठे येतोय, तुमच्या साईडला, राईट हँड स्क्रू रूल म्हणजे अशा पद्धतीनं थंब इकडे येणार. ठीक आहे. नेक्स्ट आता जर हाच अँगल जो आहे क्यू न पी सोबत केलेला असेल तर, ठीक आहे, अँगल आहे सेम, हा क्यू बार आणि हा आपल्याकडं पी बार वेक्टर आहे, अँगल थीटा. मग याचा वेक्टर कुठे येणार आहे, डाऊनवर्ड. डाऊनवर्ड म्हणजे काय, इन टू द प्लेन ऑफ द पेपर. बघा क्यू न जे आहे अशा पद्धतीनं, आता बघा क्यू न खाली अँगल केलाय, थंब आपला स्ट्रेट ठेवता, फक्त हे जे 4 फिंगर आहेत आपले 4 फिंगर्स हे काय करायचे, अँगलच्या सेन्समध्ये घ्यायचे. अँगल कुठे आपला डाऊनवर्ड डायरेक्शनला म्हणजे वरच्या साईड करून खालच्या साईडला आहे. ठीक आहे. तर बघा हे जे फिंगर्स आहेत आपण अशा पद्धतीनं खालच्या डायरेक्शनला ठेवणार म्हणजे थंब कुठे जातोय, मधल्या डायरेक्शनला. म्हणजे आपल्या रिझल्टंटची जी डायरेक्शन असणार आहे त्या रिझल्टंट एस बारची डायरेक्शन इकडे असणार आणि आपला जो युनिट वेक्टर एन कॅप तो ह्या अशा पद्धतीने इकडल्या डायरेक्शनला असणार. ठीक आहे. एकदम सिंपल ह्या पद्धतीने बघा एस बार म्हणजे हा जो वेक्टर असतो एस बार हे पी आणि क्यू ज्या प्लेनमध्ये असतात त्यांना परपेंडिक्युलर असतो. आता बघा जसं की इथं पी बार आणि क्यू बार दाखवलेत पण बोर्डावर हे तुम्हाला बाहेर साईडला फिगर येणार नाही. म्हणजे थोडक्यात याची डायरेक्शन कशी येणार, ह्या अशा पद्धतीनं पी बार क्रॉस क्यू बारला जो आहे या दोघांना परपेंडिक्युलर असणारा वेक्टर कोणचा असतो, आर बार, जो आपण कसा फाईंड करतो ह्या पद्धतीनं. ठीक आहे. राईट हँड स्क्रू रूलनं अँगल खालून वरती जातो ह्या सेन्समध्ये म्हणून हा बघा थंब तुमच्याकडे येतोय म्हणून मी असेल ह्या अशा पद्धतीकडे रिप्रेझेंट करणार म्हणजे हा वेक्टर कुठे येते, बाहेरच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर. ठीक आहे. आता बघा हा जो आहे तर अँगल क्यू कडून पी कडे म्हणजे आपले सेन्स खाली दाखवतात म्हणजे अंगुठा आपला कुठे जाते, इन टू द प्लेन ऑफ द पेपर. म्हणजे इथे एस बारची डायरेक्शन कुठं आहे, इन टू द प्लेन ऑफ द पेपर. म्हणून मी एस बारला असं रिप्रेझेंट करणार, एस बार इज इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार. ह्या पद्धतीने मी याला रिप्रेझेंट करणार. आणि मग जनरल फक्त आपल्याला जे आहे तो क्रॉस प्रोडक्टची एवढी डेफिनेशन समजली पाहिजे. ठीक आहे. पी क्रॉस क्यू कसं डिफाईन करत असतात, पी बारची इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ पी बार अँड क्यू बार अँड साइन अँगल बिटवीन देम. आणि एन कॅप काय असतो, युनिट वेक्टर कसा असतो, पी बार आणि क्यू बार ज्या प्लेनमध्ये आहेत त्या प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे ह्या प्लेनमध्ये कुठेही असू शकतात. ठीक आहे. आता हे दोन वेक्टर बघा पी आणि क्यू ह्या बोर्डच्या प्लेनमध्ये येत आहेत. ठीक आहे. हा अख्खा बोर्ड म्हणजे प्लेन, मग एन कॅप काय असणार आहे, यांच्या प्लेनला परपेंडिक्युलर हे अशा पद्धतीने बघा हा पेन अशा पद्धतीने इकडं परपेंडिक्युलर आहे. आणि मग ही झाली आपली डेफिनेशन कशाबद्दल, जे आहेत आपली क्रॉस प्रोडक्ट बद्दल. ठीक आहे. आता नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, जर पी आणि क्यू दोन वेक्टर आय जे के फॉर्ममध्ये जर दिले असतील तर त्यावेळेस त्यांचा क्रॉस प्रोडक्ट कसा फाईंड करायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे. आपण आय जे के फॉर्मसाठीचं बघू.
त्या अगोदर आपल्याला क्रॉस प्रोडक्टचा जो आहे यूज करतो ना, आपल्याला समजलं पाहिजे की आय क्रॉस जेचा जो क्रॉस प्रोडक्ट येतो तो कसा येतो. ठीक आहे, सगळ्यात अगोदर बघा सिंपल, मी इथं डेफिनेशन लिहून ठेवतो. पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू काय येत असतं, पी क्यू. या दोघांमधले जे आहे तर पी क्यू यांचं काय घ्यायचं क्रॉस प्रोडक्ट, म्हणजे पीची मॅग्निट्यूड गुणिले क्यूची मॅग्निट्यूड, आणि परत यांच्यामध्ये जो साइन अँगल आहे तो साईनची व्हॅल्यू घ्यायची, आणि परत एक एन कॅप येत असतो. एन कॅप म्हणजे काय, युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू द, ह्या दोन्ही वेक्टरच्या जे प्लेनमध्ये असतात ते प्लेनला परपेंडिक्युलर. ठीक आहे, ही डेफिनेशन सगळ्यात महत्त्वाची क्रॉस प्रोडक्टची, किंवा यालाच म्हणत असतात व्हेक्टर प्रोडक्ट. ठीक आहे, आता बघा क्रॉस प्रोडक्टलाच दुसरं नाव दिलेलं आहे व्हेक्टर प्रोडक्ट. आता हे व्हेक्टर प्रोडक्ट हे नाव का असतं याला दिलेलं हे समजून घ्यायचं. आता बघा जसं की दोन व्हेक्टरचा जर गुणाकार सिम्पली नंबर येत असेल तर आपण त्याला म्हणत असतो स्केलर प्रोडक्ट, किंवा त्याच्यामध्ये आपण डॉट लिहित असतो म्हणून त्याला काय नाव दिलेले आपण डॉट प्रोडक्ट. ठीक आहे, आता बघा जर दोन व्हेक्टरचा गुणाकार परत व्हेक्टर येत असेल तर आपण त्याला काय नाव देणार येतं, व्हेक्टर प्रोडक्ट. ठीक आहे, दोन व्हेक्टरचा गुणाकार परत एखादा व्हेक्टर येत असेल तर आपण त्याला काय नाव दिलंय, व्हेक्टर प्रोडक्ट. आणि क्रॉस प्रोडक्ट का नाव देतो, हा जो प्रोडक्ट आहे आपण क्रॉसनं जे आहे मल्टिप्लिकेशनचं सिम्बॉल क्रॉसनं आपण त्याला डिनोट करतोय. आपल्याला माहिती आहे आपण दोन संख्याचा प्रोडक्ट क्रॉसनं पण लिहू शकतो किंवा डॉट देऊन पण लिहू शकतो, म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच आहे. ठीक आहे, पण इकडं जे आहे व्हेक्टरमध्ये क्रॉस यूज केलेले क्रॉस प्रोडक्टसाठी किंवा व्हेक्टर प्रोडक्टसाठी, आणि डॉट यूज केलेले स्केलर प्रोडक्टसाठी किंवा डॉट प्रोडक्टसाठी. मग त्या पद्धतीने जे आहेत आपण इथं डिस्कशन करणार आहे. ठीक आहे, मग सगळ्यात अगोदर आपल्याला एक फिगर समजून घ्यायची आहे. ती फिगर इथे काढतोय मी. बघा आपल्याकडे असे 3 ॲक्सिस समजू आपण, म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर, हे 3 ॲक्सिस. ठीक आहे, आणि याच्यावर सगळे आपल्याला प्रोसेस समजायची. असे मी 3 ॲक्सिस काढतोय, हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, आणि हा झेड ॲक्सिस. ठीक आहे, आता बघा एक्स ॲक्सिसच्या आयलम जो व्हेक्टर असतो युनिट व्हेक्टर त्याला आपण नाव देतो आय कॅप. झेड ॲक्सिसच्या आयलम जो असतो त्याला नाव देतो आपण के कॅप, आणि वाय ॲक्सिसच्या आयलम जो युनिट व्हेक्टर असतो त्याला नाव दिलेलं असतं आपण जे कॅप. ठीक आहे, या 3 पद्धतीचे आपल्याकडं युनिट व्हेक्टर असतात. ठीक आहे, ह्या पद्धतीनं याला मी थोडंसं डार्क लाईननं हे करतोय, इथं डार्क लाईननं, हे डार्क लाईन आहे ज्यांची की मॅग्निट्यूड किती आहे, युनिट आहे. ठीक आहे, सगळ्याला क्लिअर. ही फिगर बघा काय दिलेलं आहे आपल्याला, सिंपल आपल्याला असं दिलेलं आहे की जो आपला युनिट व्हेक्टर असतो आय जे के यांची डायरेक्शन, आय एक्स ॲक्सिसची डायरेक्शन रिप्रेझेंट करत असतो, जे कॅप वाय ॲक्सिसची डायरेक्शन रिप्रेझेंट करत असतो, के कॅप झेड ॲक्सिसची डायरेक्शन रिप्रेझेंट करत असतो. ठीक आहे, आणि मग आपल्याला यांचा आपसातचा जो आहे गुणाकार म्हणजे क्रॉस प्रोडक्ट आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे, बघा आयनं के सोबत केलेला अँगल 90 डिग्री, केनं जे सोबत केलेला अँगल 90 डिग्री, आयनं जे सोबत केलेला अँगल 90 डिग्री, म्हणजे तिघही एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे आय जे के आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर, तिघही एकमेकाला 90 डिग्रीचा अँगल करतायत. ठीक आहे, मग आपण एक एक जे आहे याची डेफिनेशन बघू. सगळ्यात अगोदर आपण आधी जे आहे आय क्रॉस आय कॅप फाइंड करू. आय क्रॉस आय कॅप इज इक्वल टू काय डेफिनेशन आहे बघा, आपण अशी डेफिनेशन यूज करतो, पी क्रॉस क्यू इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ पी. मॅग्निट्यूड ऑफ पी हा बघा आय कॅप पी, हे आय कॅप जो आहे पी सारखा, निकडला आय कॅप आपल्याला क्यू सारखा आहे. ठीक आहे, पीची मॅग्निट्यूड घ्यायची, आय हा युनिट व्हेक्टर आहे म्हणून याची मॅग्निट्यूड 1 येणार, इंटू परत क्यूची मॅग्निट्यूड बघा इथं क्यूची जागा परत आय कॅपनंच घेतली म्हणून याची पण मॅग्निट्यूड काय येणार 1, कारण की हे कोण येतं युनिट व्हेक्टर. ठीक आहे, आता 2 आय कॅप जर एकाच ॲक्सिसवर असतील तर त्यांच्यामध्ये अँगल जो असतो तो असतो 0, आणि इथे काय लिहिणार मी एन कॅप. एन कॅप म्हणजे काय, ह्या आय आयला परपेंडिक्युलर असणारा युनिट व्हेक्टर. ठीक आहे, मग आता बघा हे 1.1 आणि साइन 0ची किंमत किती येते 0, आणि हे इंटू काय आहे त्याला आपण जे लिहिलेलं आहे इंटू एन कॅप. ह्या एन कॅपची जशाल तसं राहणार, पण साइन 0ची किंमत आपल्याला 0 येते म्हणून आय क्रॉस आय हा जो क्रॉस प्रोडक्ट आहे याचा आन्सर आपल्याला येतं 0. आता जसं बघा आय क्रॉस आय याचा जो क्रॉस प्रोडक्ट आला आहे तो आपल्याला किती आला आहे 0, म्हणजे सेम व्हेक्टर म्हणजे जे अँगल असतात युनिट व्हेक्टर्स असतात आय क्रॉस आय, जे क्रॉस जे, के क्रॉस के,
यांच्यामध्ये जो अँगल असतो तो असतो 0 डिग्री आणि म्हणून यांचा जो क्रॉस प्रोडक्ट असतो तो काय असतो 0. याच्या मागं मेन बेसिक कारण आहे, कारण की sin 0 ची जी व्हॅल्यू असते आपल्याकडं तर ती sin 0 ची व्हॅल्यू आपल्याकडे असते 0, म्हणजे sin 0 चं आन्सर काय येत असतं 0. त्यामुळे याचं जे आन्सर आहे तर ते आपल्याला काय येणार 0. सो बघा I क्रॉस I 0 येणार. सिमिलरली आपण असंही म्हणू शकतो J क्रॉस J, त्यानंतर नेक्स्ट K क्रॉस K, याचा आन्सर काय येणार आहे 0. ठीक आहे, हे झाला एक व्ह्यू आपला क्रॉस प्रोडक्टचा. ठीक आहे, म्हणजे I क्रॉस I, J क्रॉस J, K क्रॉस K या सगळ्यांचं आन्सर किती आलं 0. म्हणून मी असं इथं प्रूफ लिहितो एक I क्रॉस I इज इक्वल टू J क्रॉस J इज इक्वल टू K क्रॉस K, K क्रॉस K ह्या सगळ्यांचं आन्सर किती आलं 0. ठीक आहे, मग आता बघा एकदम सिंपल आहे. ह्या सगळ्याचं आन्सर आलं आपल्याकडे 0. ह्या तिन्ही युनिट म्हणजे जे आहेत I क्रॉस I, J क्रॉस J, K क्रॉस K, म्हणजे एखाद्या वेक्टर युनिट वेक्टरचा किंवा एखाद्या वेक्टरचा त्याच्यासोबतच जर क्रॉस प्रोडक्ट घेतला तर आन्सर काय येणार आहे 0. म्हणून आपण असंही म्हणू शकतो P क्रॉस P इज इक्वल टू 0, किंवा आपण असंही म्हणू शकतो Q क्रॉस Q इज इक्वल टू 0, or if P bar is equal to Q bar, then P cross Q is equal to 0. कारण की P बार आणि Q बार जर सेमच असतील, दोन वेक्टर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनमध्ये सेमच असतील आणि त्यांना आपण इक्वल टू कधी लिहित असतो ज्यावेळेस त्यांची डायरेक्शन पण सेम असेल आणि मॅग्निट्यूड पण सेम असेल, तर अशा सेम वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट किती येतो 0. नेक्स्ट ट्राय करू आपण आता. परत हीच डेफिनेशन आपल्याकडे कोणची, ही P क्रॉस Q इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ P इंटू मॅग्निट्यूड ऑफ Q इंटू साइन अँगल बिटवीन देम अँड n कॅप. ठीक आहे, सो आता बघा मी इथं क्रॉस प्रोडक्ट घेतो I क्रॉस J इज इक्वल टू यांचा क्रॉस प्रोडक्ट घेतो. काय घेणार, परत फॉर्म्युला हाच P क्रॉस Q इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ P. इथं P ची जागा घेतली आहे ना, इथं Q ची जागा घेतली बघा J न. ठीक आहे, P क्रॉस Q इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ P बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ Q बार इंटू साइन अँगल बिटवीन देम अँड n कॅप. मग नीट बघा इथं P ची जागा जी आहे तर I ने घेतली, Q ची जागा कोणी घेतली J न. सो आपण काय म्हणत असतो मॅग्निट्यूड ऑफ P बार इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ P बार अँड Q बार. मग इथं बघा I आणि J दोन्ही युनिट वेक्टर आहेत, दोघांचेही मॅग्निट्यूड काय येणार 1 1 येणार इंटू साइन अँगल ऑफ, यांच्यामध्ये जो अँगल आहे तो अँगल घ्यावा लागणार आपल्याला, साइन अँगल ऑफ I आणि J मध्ये बघा I आणि J मध्ये अँगल किती आहे 90 डिग्रीचा. ठीक आहे, कारण की I J K आर परपेंडिक्युलर टू इच अदर, म्हणून इथे काय घेणार साइन 90 डिग्री अँड n कॅप म्हणजे काय, जो I क्रॉस J ला परपेंडिक्युलर असणारा युनिट वेक्टर आहे. ठीक आहे, सो याचा आन्सर आपल्याला असं येणार I क्रॉस J कॅप इज इक्वल टू 1.1.1 इंटू n कॅप. ठीक आहे, सो n कॅप म्हणजे काय, युनिट वेक्टर विच इज परपेंडिक्युलर टू द बोथ I कॅप अँड J कॅप. हे ज्या प्लेनमध्ये असतात त्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारं युनिट वेक्टर. बघा आता हे दोन कुठे येतं, I आणि J जे आहेत हे कोण्या प्लेनमध्ये येतं XY प्लेनमध्ये आहेत. ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारं युनिट वेक्टर कोणचं आहे K कॅप. म्हणून आपण ह्या n कॅपला रिप्लेस करू शकतो K कॅपनं. सो आपल्याला असं आन्सर येईल I क्रॉस J इज इक्वल टू K कॅप. ठीक आहे, ह्या अशा पद्धतीनं म्हणजे राईट हँड स्क्रू रूल यूज करायचा. ठीक आहे, म्हणजे I न J सोबत केलेला अँगल, हा जो अँगल आहे हा कोणासोबत केलेला आहे I न J सोबत केलेला अँगल. आणि मग बघा हे जे आहे I न J सोबत जर केलेला अँगल जे आहेत आपण त्याच्या क्रॉस म्हणजे जे आहेत I सोबत J न जर याच्यासोबत क्रॉस प्रोडक्ट घेतला त्याचा आन्सर काय येतं आपल्याला K कॅप. मग तसंच सिमिलरली तुम्ही जर असं घेतलं J क्रॉस K कॅप त्याचं उत्तर येतं तुम्हाला I कॅप. ठीक आहे, नेक्स्ट तुम्ही जर घेतलं K क्रॉस I कॅप याचा आन्सर येतं तुम्हाला J कॅप. ठीक आहे, आणि याला एक सिक्वेन्स आहे लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं I इथं लिहितो मी J, इथं लिहितो मी K. ठीक आहे, K कॅप म्हणजे याचा हा सिक्वेन्स आणि हा सिक्वेन्स असेल तर अशा पद्धतीनं. ठीक आहे, आता नीट लक्षात ठेवा I चा J सोबत क्रॉस प्रोडक्ट घेतला त्याचा आन्सर काय येणार
के कॅप ह्या सिक्वेन्समध्ये पाहिजे. ह्या अशा पद्धतीने जे दाखवले तुम्हाला मी ह्या पद्धतीनं, कारण की जे आहे तर अशाच पद्धतीने याचा जो क्रॉस प्रोडक्ट येतो प्लस येतो, नाही तर अदरवाईज काय येतो मायनस येतो. म्हणजे तुम्ही जर जे क्रॉस आय घेतलं तर आन्सर काय येणार मायनस. ठीक आहे, ही डायरेक्शन जे आहे असं लक्षात ठेवायची आय जे के. ठीक आहे, आय जे के. आयचा जे सोबत क्रॉस प्रोडक्ट काय आन्सर येणार के कॅप. ठीक आहे, आता हे झालं. त्यानंतर नेक्स्ट जेचा केस कोस म्हणजे के कॅप सोबत आपण क्रॉस प्रोडक्ट घेतला जेचा के कॅप सोबत, तर काय आन्सर येणार आहे आय कॅप. हे बघ, हे जेचा के क्रॉस सॉरी जे क्रॉस के कॅप याचा आन्सर काय येणार आय कॅप. ठीक आहे, नेक्स्ट के क्रॉस आय कॅप याचा आन्सर काय येणार उरलेलं जे कॅप. के क्रॉस आय कॅप याचा आन्सर काय येणार जे कॅप. या पद्धतीने आपल्याला हे तिन्ही जे आहेत ते आपल्याला असे आन्सर येतात. आता राहिला हा जर सिक्वेन्स बदलला तर काय होतो, तो मायनस आन्सर येणार. उदाहरणार्थ मी जे क्रॉस आय घेतलं, जे क्रॉस आय कॅप, तर राहिलेलंच आन्सर येत असतं जे क्रॉस आय कॅप. राहिलेलं आन्सर काय आहे के कॅप. काय घ्यायचं के कॅप. पण सिक्वेन्स बदललाय म्हणून काय येणार मायनस. डायरेक्शन बदलली म्हणून काय येणार मायनस. आता के क्रॉस जे घेतलं, हे मी लिहितो इथं के क्रॉस जे. तुम्ही म्हणला सर के क्रॉस जे घेऊन बघा. सो के क्रॉस जे घेतलं याचा आन्सर काय येणार मायनस आय कॅप. मायनस कशामुळं, डायरेक्शन अशी पाहिजे होते पण ही डायरेक्शन न घेता तुम्ही डायरेक्शन उलटी घेतली. ठीक आहे, आता आय क्रॉस के कॅप घेतलं. आता बघा डायरेक्शन कुठून कुठं पाहिजे, के कडून आय कडे पाहिजे, म्हणजे के क्रॉस आय पाहिजे. पण जर आपण आय क्रॉस के कॅप घेतलं त्याचं आन्सर काय येणार आहे आपल्याला, हे के क्रॉस आय घेतलं तर आपल्याला जे कॅप येतं. पण आपण आय क्रॉस के कॅप घेतलं तर आन्सर काय येणार आपल्याला मायनस जे कॅप. ह्या पद्धतीने. ठीक आहे, ते एकदम सिम्पल. ह्या तिन्ही पद्धतीचे जे प्रूफ होते. तर बघा तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण असली तर तुम्ही बघा परत एकदा बघू शकतात काही अडचण आहे का. आणि तरी नाही समजलं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला याचं परत जे आहे काही जर तुम्हाला प्रश्न पडले असतील तर त्याचं मी परत तुम्हाला सोल्युशन सांगेल. आणि तुम्हाला हे जर लिहून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून एकदा लिहून घ्या. ठीक आहे का. क्रॉस प्रोडक्ट कसा सॉल्व करत असतात त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करू. समजा दोन व्हेक्टर आपल्याला पी बार फॉर्म आणि क्यू बार फॉर्ममध्ये दिले असतील. पी बार इज इक्वल टू A1 आय कॅप असेल प्लस B1 जे कॅप प्लस C1 के कॅप. म्हणजे जर दोन व्हेक्टर आपल्याला जर आय जे के फॉर्ममध्ये दिले असतील तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट कसा फाइंड करायचा आपण हे याच्यामध्ये डिस्कस करणार आहेत. आणि मग तुम्हाला फॉर्म्युला देतो, त्या फॉर्म्युला साइन आपण क्रॉस प्रोडक्ट फाइंड करू शकतात. आणि नंतर त्याचा आपण प्रूफ जे आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे, सो बघा पी बार इज इक्वल टू दिला व्हेक्टर, त्यानंतर क्यू बार इज इक्वल टू A2 आय कॅप प्लस B2 जे कॅप प्लस C2 के कॅप. ठीक आहे, मग क्रॉस प्रोडक्ट जर फाइंड करायचं असेल तर एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. पी क्रॉस क्यू बार इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ, डिटर्मिनंट घ्यायचा 3/3चा, त्या 3/3च्या डिटर्मिनंटमध्ये आपल्याला 3 रो 3 कॉलम येणार आहे. ठीक आहे, सगळ्यात अगोदर असं लिहून टाकायचं आय कॅप जे कॅप, त्यानंतर लिहायचं के कॅप. ठीक आहे, मग त्यानंतर जो तुमचा पहिला व्हेक्टर आहे त्याचे कोएफिशिएंट घ्यायचे A1 B1 C1 पहिल्या रोमध्ये A1 B1 C1. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट दुसरा व्हेक्टर जो दिला आहे त्याचे जे आहेत कोएफिशिएंट लिहून घ्यायचे तिसऱ्या रोमध्ये A2 B2 C2. आणि हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा म्हणजे आपल्याला काय येईल क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे, आता हा डिटर्मिनंट कसा सॉल्व करतात, फर्स्ट रो नाही घ्यायची, फर्स्ट कॉलम नाही घ्यायचा, हा रो नाही घ्यायची, ही कॉलम नाही घ्यायची. राहिले कोण, हे तिघं जण. ठीक आहे, ह्या दोघांचं क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं. काय लिहायचं आय कॅप इनटू डिटर्मिनंट ऑफ, स्मॉल डिटर्मिनंट घ्यायचा कोणचा B1 C1 B2 C2. ठीक आहे, नेक्स्ट आता काय करायचं, हे झालं. त्यानंतर काय घ्यायचं मायनस जे कॅप लिहायचं डिटर्मिनंट ऑफ. आता परत इथं चौघायचा जे आहे डिटर्मिनंट येणार, हा कॉलम नाही येणार, ही रो नाही येणार. ठीक आहे, मग आता बघा हा कॉलम म्हणजे कोण नाहीत येणार B1 B2 येणार नाहीत, म्हणजे राहिले कोण A1, इथं कोण राहिलं A2, इकडे कोण राहिलं C1, इकडे कोण राहिलं C2 प्लस के कॅप इनटू डिटर्मिनंट ऑफ. आता काय करायचं परत, ही फर्स्ट रो नाही घ्यायची, थर्ड कॉलम नाही घ्यायचा, ही रो नाही घ्यायची, ही कॉलम नाही घ्यायचा. ठीक आहे, सो इथं मी असं लिहिणार. मग राहिले कोण हे तिघं
हे चौघं जे आहेत बघा A1 A2 B1 B2 A1 A2 B1 B2. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष असलं पाहिजे. बघा प्रत्येकच कंडिशनमध्ये पहिली रो घ्यायचीच नाही आपल्याला. ठीक आहे, कारण की आपण ऑलरेडी त्याला इथं घेतलंय बघा I इंटू हा ब्रॅकेट मायनस जे, एकदा प्लस आय घ्यायचं मायनस जे घ्यायचं पुन्हा प्लस के घ्यायचं. ह्या पद्धतीनं 3/3चा डिटर्मिनंट सॉल्व करत असतात. प्लस मायनस प्लस. ठीक आहे, नेक्स्ट आय कॅप घेतलं. आयची जे आय ज्या कॉलममध्ये आणि ज्या रोमध्ये आहे ती कॉलम नाही घ्यायची, ती रो नाही घ्यायची. बघा आय कोण्या कॉलममध्ये, ह्या कॉलममध्ये, ह्या रोमध्ये नाही आहे, म्हणून हा कम्प्लिटली हा कॉलम सोडून द्यायचा. त्यानंतर नेक्स्ट ही रो सोडून द्यायची, म्हणजे राहतात फक्त B1 C1. हे बघा हे B1 B2 B1 B2 C1 C2 C1 C2. ठीक आहे, नेक्स्ट मायनस जे कॅप. आता मायनस जेची बारी आली, मायनस जे कॅप घेतला. त्यानंतर परत असंच काय करायचं, सिम्पली जे ज्या रोमध्ये ती रो नाही घ्यायची, ज्या कॉलममध्ये हा कॉलम नाही घ्यायचा. म्हणजे B1 B2 नाही आले जे सोबत, आयचे सोबती कोण आहेत A1 A2 हे याच्यामध्ये आले नाही पाहिजे. जेचे सोबती कोण असतात B1 B2 हे याच्यामध्ये आले नाही पाहिजे डिटरमाइंटमध्ये. केची सोबती कोण आहे C1 C2. बघा केची कोएफिशियंट कोण आहेत C1 C2 हे ह्या रोमध्ये आले नाही पाहिजे, जिथं के आहे तिथं. एकदम सिम्पल. आय सोबत नाही आले पाहिजे A1 A2 इथं नाही आहेत बघा. इथं जे सोबत नाही आले पाहिजे B1 B2 इथं नाही आहेत बघा. के सोबत नाही आले पाहिजे C1 C2 इथं नाही आले. ठीक आहे, किंवा सरळ फर्स्ट रो गॅप आय कॅप घ्यायचं, फर्स्ट रो घ्यायची नाही आणि फर्स्ट कॉलम नाही घ्यायचा. जे कॅप घ्यायचा, फर्स्ट रो नाही घ्यायची, कॉलम नाही घ्यायचा, मिडल. के कॅप घेतलं, ती रो नाही घ्यायची, हा कॉलम नाही घ्यायचा. ठीक आहे, मग बघा पहिलं गण आय कॅप घेतलं, हा कॉलम नाही, हा रो नाही, म्हणजे हे चौघं राहिले इथं मांडले. ठीक आहे, नेक्स्ट मायनस जे कॅप. हे इथं मायनस जे कॅप जशाला तसं. हा कॉलम नाही घेतला, ही रो नाही घेतली, ह्या कॉलममध्ये जे येतो ह्या रोमध्ये जे येतो. हे इकडले A1 A2 इथं टाकले, इथले C1 C2 इथं टाकले. ठीक आहे, नेक्स्ट प्लस के कॅप घेतलं. के कॅप घेतल्यानंतर हा रो नाही घ्यायचा, नाही घेतला. ही कॉलम नाही घ्यायची, नाही घेतली. राहिली कोण A1 A2 B1 B2 A1 A2 B1 B2. ठीक आहे, याच्यानंतर सॉल्व करणं एकदम सिम्पल. काय करायचं, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे, सो आपल्याला असा आन्सर येणार आय कॅप इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा B1 C2 मायनस B2 C1 मायनस जे कॅप. परत ब्रॅकेटमध्ये A1 C2 मायनस A2 C1 ब्रॅकेट क्लोज. प्लस के कॅप जशाला तसं, हे के कॅप जशाला तसं. परत हे के कॅप घेतलं, आता यांचं क्रॉस करायचं. A2 B1 मायनस A1 B2. ठीक आहे, ह्या अशा पद्धतीनं हा आय गुणाकाराचा असेल तसं यांचा क्रॉस गुणाकार घ्यायचा, वजाबाकी करायची. परत मायनस जे कॅप जशाला तसं A1 C2 हे A1 C2 मायनस A2 C1 मायनस A1 C2 प्लस के कॅप जशाला तसं. इथं जे आहे तर आपण असं लिहिणार A1 B2 हे जे आहे तर फक्त इथं अशा पद्धतीने लिहिलं आहे. तर सो इथं बघा सॉरी काहीतरी मिस्टेक झालेली दिसते बघा. हे A1 B2 मायनस A2 B1 ह्या पद्धतीनं. ठीक आहे, इथं बघा A1 C2 होतं, A1 C2 घेतलं, A2 C1 इथं बघा B1 C2 हे B1 C2 B2 C1 ठीक आहे. इथं बघा A1 B2 A2 B1 आणि मग ह्या पद्धतीनं आपण डिटर्मिनंटचा जो फॉर्म्युला आहे हा जनरल फॉर्म्युला तयार केला. ठीक आहे, तर मग कुठलाही डिटर्मिनंट जोडवायचा असेल तर आपण हाच फॉर्म्युला जो आहे तर आपण हाच फॉर्म्युला लिहून घेऊ शकतात. ठीक आहे, तर मग तुम्हाला हा समजला असेल तर हा फॉर्म्युला लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. ठीक आहे, चला आता याचं एक जनरल एक्झाम्पल घेऊ आपण आणि याला सॉल्व करू. एक जनरल वेक्टर घेऊ ना आणि उद्याच्या लेक्चरमध्ये याचा आपण प्रूफ आणि काही एक्झाम्पल बघू आपण. ठीक आहे, आता बघा आपल्याकडे एक जनरल वेक्टर घेऊ P बार इज इक्वल टू I प्लस 2J मायनस K. Q बार इज इक्वल टू आपण असं घेऊ 2I मायनस 2J प्लस 3K. ठीक आहे, फर्स्ट स्टेप दिले दोन वेक्टर. पहिली स्टेप आपण असं लिहिणार फॉर्म्युला P क्रॉस Q बार इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 3/3चा डिटर्मिनंट असणार. पहिला फिक्स I J K लिहायचे. ठीक आहे, I J K लिहिले. त्यानंतर नेक्स्ट बघा पहिल्या रोचे कोएफिशियंट घ्यायचे.
इथं आयचा कोएफिशियंट कोणीच नाही म्हणजे 1 आहे, इथं जेचा कोएफिशियंट 2 आहे, इथं केचा कोएफिशियंट काय आहे -1. सो असं लिहिणार मी 1 2 -1. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा क्यूची कोएफिशियंट घ्यायची 2 -2 + 3 2 -2 3. ठीक आहे. आणि आता हा डिटर्मिनंट आपण सॉल्व करणार. ठीक आहे. एकदम सिंपल. इज इक्वल टू आय कॅप घ्यायचं डिटर्मिनंट ऑफ 2/2चा. हा कॉलम नाही घ्यायचा आयच्या खालचा, आणि आय ज्या कॉलममध्ये आहे ते कॉलम नाही तो रो नाही. बघा आय ह्या रोमध्ये येतो, ह्या कॉलममध्ये येतो, म्हणून हे घ्यायचे नाही. सरळ काय राहणार आपण 2 -2 -1 + 3. ठीक आहे. त्यानंतर काय लिहिणार मी -j कॅप, हा ब्रॅकेट क्लोज आता याच्यामध्ये. ठीक आहे. ही कॉलम नाही ही रो नाही. सो बघा जे ज्या कॉलममध्ये येतो हा कॉलम नाही घ्यायचा, ही रो नाही घ्यायचा, म्हणजे राहणार इकडं 1 2. इकडं काय राहणार बघा, हे कॉलम नाही घेतला, हा रो नाही घेतला, -1 3 प्लस के कॅप. हा कॉलम नाही घ्यायचा, ही रो नाही घ्यायची, के कोण आहे ह्या कॉलममध्ये येतं ह्या रोमध्ये, म्हणजे आय ज्या कॉलममध्ये येतो तो कॉलम नाही घ्यायचा, ती रो नाही घ्यायची. नंतर नेक्स्ट जे घेतला, जे ज्या कॉलममध्ये येतो तो कॉलम नाही घ्यायचा, परत ती रो नाही घ्यायची. परत के ज्या कॉलममध्ये येतो तो कॉलम नाही घ्यायचा, तो रो नाही घ्यायचा. म्हणजे आपल्याला असा आन्सर येईल डिटर्मिनंट ऑफ सिम्पली हे रो नाही घेतला 1 2, हे 1 2 2 -2. आणि आता याला सॉल्व करायचं. ठीक आहे. असं येणार आपल्याला आन्सर आय कॅप इन ब्रॅकेट 3 × 2 किती होतात 6. हे प्लस मायनस बघा काय होणार, हे मायनसला मायनस -2 -1 +2 होणार. सो इथे जशाला तशी -j कॅप. हा कॉलम 3 ने 1ला मल्टिप्लाय केलं 3 मायनस, त्यानंतर बघा हे किती 2 × -1 -2 आणि हे इथलं -2. ठीक आहे. हा ब्रॅकेट क्लोज. बघा 3 × 1 3 जशाला तसं मायनस ऑलरेडी असतं फॉर्म्युल्यात 2 × -1 -2 प्लस के कॅप इंटू हा ब्रॅकेट क्लोज 2 × 1 -2 मायनस 2 × 2 -4. ठीक आहे. जशाला तसं. ठीक आहे. आता बघा हे 2 × 1 -2 हे मायनस आपलं सिम्बॉल फॉर्म्युल्यातलं इंटू 2 × 2 किती होणार 4. आता बघा हे प्रत्येक वेळेस जे मायनस आलं हे फॉर्म्युल्यातलं मायनस असतं, इथं फॉर्म्युल्यातलं मायनस असतं, हे फॉर्म्युल्यातलं मायनस असतं. आता याला सॉल्व करायचं. इज इक्वल टू आय कॅप जशाला तसं 6 - 2 किती होणार 4 -j जशाला तसं ब्रॅकेटमध्ये बघा -2 + 2 सॉरी -2 -2 काय होणार मायनस ऑफ मायनस +2 म्हणजे किती येणार 5 आन्सर येणार. प्लस के कॅप इंटू हे -2 -4 किती येणार -6. आणि मग हे जे आन्सर आहे आपल्याला असं येणार 4i कॅप -5j कॅप प्लस -6k कॅप हे आपलं आन्सर असणार. म्हणजेच हे जे आपल्याला P क्रॉस Q दिलेले देअरफॉर मी असं लिहिणार P क्रॉस Q याचं फायनल आन्सर असं लिहिणार. बघा 2 व्हेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट परत आपल्याला काय आला एक व्हेक्टरच आला, आणि तो किती आला आहे 4i कॅप -5j कॅप परत -6k कॅप. ठीक आहे. ह्या पद्धतीने बघा याचा आन्सर आलाय. तुम्ही चेक करू शकतात काय जर चुकलं असेल तर बघा. आता बघा इथं तुम्ही बघू शकता त्याला आपण क्रॉस प्रोडक्टला व्हेक्टर प्रोडक्ट का नाव दिले, कारण की 2 व्हेक्टरचा गुणाकार बघा हे P आणि Q बार 2 व्हेक्टर IJK फॉर्ममध्ये परत काय आला एक व्हेक्टर आलाय. कोणचा आलाय ह्या पद्धतीने. ठीक आहे. म्हणून क्रॉस प्रोडक्टलाच असं म्हणलं जातं व्हेक्टर प्रोडक्ट. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं क्रॉस प्रोडक्ट सॉल्व करत असतात. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण क्रॉस प्रोडक्टची डेफिनेशन बघितली. त्यानंतर नंबर 2 I क्रॉस J, J क्रॉस K, I क्रॉस I याचा आन्सर काय येत असते याचं प्रूफ बघितलं. त्यानंतर तिसरा पॉईंट क्रॉस प्रोडक्ट कसा डिफाईन करत असतात याचा एक जनरल फॉर्म्युला बघितला. त्यानंतर चौथा पॉईंट एक एक्झाम्पल बघितलं कशाचा क्रॉस प्रोडक्ट कसा फाईंड करायचा. ज्या वेळेस दिलेले 2 व्हेक्टर IJK फॉर्ममध्ये असतील तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट कसा फाईंड करायचा त्याच्यासाठीचा एक फॉर्म्युला होता. तो फॉर्म्युला आपण डिस्कस केला आणि त्यानंतर फॉर्म्युला डिस्कस केल्यानंतर एक आपण एक्झाम्पल डिस्कस केलं. हे जे एक्झाम्पल तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. पूर्ण जे आहे तर तुम्ही म्हणजे हा एक्झाम्पल आहे तुम्ही आधी व्हिडिओ पॉज करून ट्राय करू शकता. ठीक आहे. सो आजचं लेक्चर इथं समाप्त झालं. परत
परत एकदा तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज कमेंट करा. आणि जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसोबत जे आहे तर हा व्हिडिओ शेअर करा. आणि आजचं लेक्चर आपलं इथंच संपलं. ठीक आहे. सो थँक्यू सो मच.